घेतली, अशा वेगवेगळ्या बातम्या पुढे येतात. काय सत्य आहे? बातम्या वेगवेगळ्या येतात, मी त्या ऐकतो, परंतु तसं कुठंच सत्यता नाही. आणि राजू ढेंगे यांनी सुद्धा असं कुठल्याही प्रकारचं सांगितलेलं नाही. त्यांनी स्वतःसाठी मी घेतले अशाच पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. तुमची सुनेत्रा पवार यांची भेट झाली. खरं तर सध्या तुमच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते अशा पद्धतीची माहिती समोर येते. सुनेत्रा पवारांचं तुमचं काय बोलणं झालं? पक्षातून देखील एक नाराजीचा सूर आहे. नाही, नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा, न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत. म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली की बाबा असा प्रकार जर झाला असेल, खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवलेली आहे. सर, आपला जो विभाग आहे, कोणी जाणीवपूर्वक आपल्यावर आपल्या काहीतरी कारस्थान करण्याच्या दृष्टीनं हा सगळा प्रकार केला जातोय का? कारण दादांच्या अचानक निघून जाण्यामुळं त्यांच्या अनेक मंत्र्यांवर अशा पद्धतीचा सापळा रचला जातोय किंवा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नाही, पण माझ्या बाबतीत तरी मला एक आत्मविश्वास पक्का आहे की माझं कोणाबरोबरच वैमनस्य, दुश्मनी किंवा कोणी मला माझा स्पर्धक किंवा मी कोणाला तरी स्पर्धक वाटतो अशाही पद्धतीचं कुठलं राजकीय त्या ठिकाणी नाही आहे. त्याच्यामुळं माझ्या बाबतीत मला आत्मविश्वास आहे की असं कोणी मुद्दाम होऊन बदनाम करतं असा प्रकार तरी नाही. मधल्या काळात एक चर्चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती की मधल्या काळात एक प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा होती की कुठेतरी नरहरी झिरवाळ यांचं मंत्रिपद काढायचं आणि जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे द्यायचं, आणि ते इच्छुक होण्यासाठी खूप प्रयत्न करतायत. आणि ते इच्छुक पण दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, पक्षांतर्गत सुद्धा आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा, वरिष्ठ नेत्यांच्या साथी. पण मला तरी वाटतं का मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं, दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंत माझं कामकाज बघितले, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही. त्याच्यामुळं तोही प्रकार होणार नाही. आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही का बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं का? विश्व निर्माण केले, त्यांनी मेहनत मोठ्या प्रमाणात घेतली असं सुप्रिया सुळे म्हटल्या. त्यामध्ये की मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला काल, पण माझं तुमच्याशी बोलणं नाही झालं आणि 6व्या मजल्यावरून 3ऱ्या मजल्यावर कारवाई करण्यात आली, अशा प्रकारचं सुप्रिया सुळे आता दिल्लीत बोलताना म्हटलं. नाही, तसं ताई म्हणल्या असतील त्यांचं. आम्ही एकत्र पक्षात काम केलं आहे किंवा इतर पक्ष जरी असतील तरी एकत्र काम करताना 2004 सालापासून शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम केलं आहे. ते कामकाज करताना त्यांनी प्रत्येकाने माझा अनुभव किंवा मला पाहिलं आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना माहीत आहे का बाबा मी चुकीचं करणार नाही. म्हणून सगळेच जण, आणि म्हणूनच मी म्हणतो का मला असं कोणीच मुद्दाम होऊन काहीतरी बदनाम करायचं म्हणून करेल असं माझा तरी संशय नाही. मुख्यमंत्र्यांचं तुमचं बोलणं झालं का? मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली? सेम साहेबांबरोबर माझं बोलणं नाही झालेलं, मी बोलणार आहे. सर, विरोधक तुमच्यावर आरोप करताना असं म्हणतात की कुठली पोलिसांची कारवाई करायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांना माहीत नाही अशातला भाग नसणार, त्याच्यामुळे नक्कीच